कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत? महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय। कतारने उघडपणे इराणला पाठिंबा दिलाय। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार आहे। 1.5 लाख लोकसंख्या असलेला हा देश फिफा विश्वचषक 2026 मध्ये पदार्पण करणार आहे। वरुण धवनचा आवाज आणि फोटो परवानगीशिवाय वापरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 2 जून वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेची। महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या बातम्यांवर एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र महिलेचा अर्ज नाकारण्यात आलेला नाही। मोठ्या संख्येने अर्ज नाकारण्यात आल्याच्या वृत्तांनंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की सुमारे 80 लाख अर्जदारांचा आकडा हा केवळ नाकारलेल्या अर्जांचा परिणाम नाही। ही मोठी संख्या अशा महिलांना दर्शवते ज्यांनी विहित मुदतीत KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही। सरकारने या प्रक्रियेसाठी सुमारे 8 ते 10 महिन्यांचा मोठा कालावधी दिला होता। याशिवाय डेटाच्या छाननी दरम्यान इतर काही विसंगतीही आढळून आल्या। आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार सुमारे 11.5 ते 12 लाख अर्जदारांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय। सुमारे 4.75 ते 5 लाख अर्जदार 65 वर्षांच्या विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचे आहेत। RTO कडून मिळालेल्या माहितीनुसार 3.25 लाखांहून अधिक अर्जदारांच्या नावे वाहनं नोंदणीकृत आहेत। सुमारे 14,500 शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता। त्यांच्याकडून आता वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ग्रामपंचायत निवडणुकीची। महाराष्ट्रात ग्रामीण लोकशाहीची सर्वात मोठी लढाई सुरू होणार आहे। राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 50% आरक्षणाची मर्यादा कठोरपणे लागू केली जाईल। या अंतर्गत जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान ज्यांचा कार्यकाळ संपणार आहे अशा ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14,237 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील। विभागनिहाय पाहिल्यास सर्वाधिक 4,134 ग्रामपंचायत निवडणुका छत्रपती संभाजीनगर विभागात, 2,870 पुण्यात, 2,476 नाशिकमध्ये, 2,451 अमरावतीमध्ये, 1,508 नागपूरमध्ये आणि 798 कोकण विभागात होणार आहेत। जिथे एकूण आरक्षण 50% जास्त आहे तिथे आवश्यकतेनुसार OBC जागा कमी केल्या पाहिजेत। या नवीन व्यवस्थेमुळे फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर केलेले आणि 4 मे रोजी अंतिम झालेले मतदारसंघ निर्मितीचे वेळापत्रक रद्द करावे लागले। संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावी लागली। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे हवामानाची। गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत कमाल तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस नोंदवलं जात होतं, परंतु अतिरिक्त आर्द्रतेमुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत होता। मात्र आता अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे हवामान पूर्णपणे बदललंय। हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेघगर्जनेसह मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाल्याची पुष्टी केली आहे। 1 आणि 2 जून रोजी मुंबईतील सांताक्रूज, कुलाबा, ठाणे आणि नवी मुंबईच्या अनेक भागांमध्ये दुपार आणि संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या सुरुवातीच्या पावसामुळे शहराच्या हवेच्या गुणवत्तेत देखील सुधारणा झाली आहे। ती सध्या चांगली
आणि समाधानकारक या श्रेणींमध्ये आहे. यावर्षी नैऋत्य मान्सून केरळमध्ये 26 मे 2026 रोजी लवकर दाखल झाला आहे. केरळ आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस पाडल्यानंतर मान्सूनचे वारे आता वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. जर मान्सूनचे वारे याच गतीने वाहत राहिले तर ते 5 किंवा 6 जूनपर्यंत मुंबईला अधिकृतपणे व्यापून टाकतील. 7 जूनपासून मुंबईच्या रस्त्यांवर मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळतील. पॉडकास्टची चौथी बातमी आहे कतारची. कतारने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या टोल प्रणालीचं समर्थन केलंय. शांग्री ला संवादात बोलताना कतारच्या उपपंतप्रधानांनी सांगितलं की या तात्पुरत्या टोल प्रणालीत काहीही चूक काढता येणार नाही. कतारच्या मते इराणला तात्पुरते टोल लावणे भाग आहे. ही प्रणाली उभारण्यासाठी खर्च केलेले पैसे इराण कसे वसूल करणार? उपपंतप्रधानांनी पुढे सांगितलं की त्यांचा कायमस्वरूपी टोल प्रणालीला विरोध आहे. कतार सर्वत्र त्याला विरोध करेल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे महागाई भत्त्याची. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात आणखी एक वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. जुलै 2026 पासून महागाई भत्ता 3% वाढू शकतो. मे आणि जून 2026 ची आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. तरीही सध्याचे कल कर्मचाऱ्यांसाठी काहीसे दिलासादायक आहेत. औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक मार्च 2026 मधील 149.1 अंकांच्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये 149.9 अंकांपर्यंत वाढला. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. फिफा विश्वचषक 2026 12 जून रोजी सुरू होणार आहे. ही फिफा विश्वचषकाची 23वी आवृत्ती असून यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. पहिल्यांदाच फिफा विश्वचषक 3 देशांमध्ये आयोजित केला जातोय. फिफा विश्वचषकाचे सामने अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमधील 16 शहरांमध्ये खेळवले जातील. यावेळी फिफा विश्वचषकात जास्तीत जास्त 48 देशांचे संघ सहभागी होत आहेत. त्यापैकी 4 संघ प्रथमच सहभागी होत आहेत. पण त्या 4 देशांमध्ये एक असा देश आहे ज्याची लोकसंख्या 1.5 लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. त्या देशाचं नाव कुराकाओ आहे, जे कॅरेबियनमधील एक छोटं बेट आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची. दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला मोठा दिलासा दिलाय. त्याच्या व्यक्तिमत्व हक्कांचं संरक्षण करत न्यायालयाने त्याच्या महिला सहकलाकारांसोबत अयोग्य दृश्यांमध्ये त्याला दर्शवणारे अनेक AI निर्मित डीप फेक आणि परवानगीशिवाय त्याच्या नावाने वस्तू विकणाऱ्या ई-कॉमर्स सूची हटवण्याचे आदेश दिलेत. वरुण धवनने दाखल केलेल्या दाव्यात एकतर्फी अंतरिम मनाई हुकूम मिळवण्यासाठी प्रथमदर्शनी प्रकरण सिद्ध केलंय. त्यामुळे न्यायालयाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया मध्यस्थांसह अनेक वेबसाईट्सना वरुण धवनच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्व हक्कांचं उल्लंघन करण्यापासून रोखलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.